आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. पंढरपूरचा विठ्ठल, पांडुरंग, परमेश्वर आणि ती लोकांची गर्दी. एकूण वर्षभरात 24 एकादशी येतात आणि या 24 एकादशांमध्ये या एकादशीचा एक विशेष महत्त्व आहे. आणि या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे. आषाढ मासाच्या शुक्ला पक्षामधील एकादशीला देवशयनी म्हणजे देवांच्या निद्रेची आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलेलं आहे. हा आषाढ महिना आहे. आषाढ महिना आहे म्हणून आषाढी एकादशी. आणि त्याचा इतिहास खूप जुना आहे. पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले असताना कुंभद्वैताचा पुत्र मृदुमान्य यांनी तप करून भगवान शंकराकडून अमरपद मिळवले होते. आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर अशा तिन्ही देवांना तो अजिंक्य झाला. आणि त्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री वृक्षातळे एका गुहेत दडून बसले होते. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. आणि तेव्हा पर्जन्याच्या धारेत त्यांना स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य देवताला ठार केले. ती ही शक्ती देवी म्हणजे ही एकादशी आहे. हा तिचा इतिहास आहे. आणि आता महत्त्व म्हणजे काय? आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे आणि पुत्रदय एकादशी आहे. पंढरपूरची वारी म्हणजे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केलेला आहे. आणि पृथ्वीवरील केवळ 2च तीर्थक्षेत्र नाश न पावणारी आहेत. ती म्हणजे काशी विश्वेश्वर आणि दुसरं म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी अखंड वास्तव्यानं कथन केलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. या ओवीमध्ये या अभंगाची प्रचिती आज वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्यनेमाने घेत असतात. नव्हे तर पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे आणि त्याच्या नामाविना कोणतेही कर्म होत नाही. अशा भगवंत असलेला वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातली एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी. अशा 2 एकादशी या महिन्यात असल्यामुळे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एका दिवशीला देवशयनी म्हटलेलं आहे आणि आषाढमधले एकादशी म्हटलेलं आहे. आणि हा दिवस धार्मिक आणि आत्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानलेला आहे. आणि या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी प्रथा आहे, समजूत आहे. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखी एकादशी असू शकते. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी आणि भागवत एकादशी अशा तिथीवृद्धी आणि चांद्रमास गणितील फरकामुळे होतात. अधिक मास असल्यामुळे किंवा आल्यास अधिक मासात 2 एकादशी येतात आणि अधिक महिन्यात येणाऱ्या 2 एकादशांना कंबला एकादशी असं म्हणतात. पंढरपूर वारी म्हणजे पंढरपूरचा विठोबा अवघा महाराष्ट्राचं दैवत आणि दैवत असून आषाढी एकादशीला इथे मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जगभराच्या कानाकोपऱ्यातून, ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत असतात.
आणि दूरदूरपासून या एकेदशीला पायी चालत येतात आणि हिलाच आषाढी वारी असं म्हटलेलं आहे. विठ्ठलाचं नामघोष करत पालखी घेऊन, तुळशीचं रोपटं घेऊन अनेक वारकरी पायी आणि या ठिकाणी भक्तिभावाने पोचतात आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. आणि आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी, तसेच आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून तुकारामांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी, पैठणहून एकनाथांची पालखी, तर उत्तर भारतातून यूपीमधून कबीराची पालखीसुद्धा येते. आणि या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे महत्त्व दिलेले आहे. आणि दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षापासून जुनी आहे आणि ती अजून सुरू ठेवलेली आहे. आषाढी एकादशीचे व्रत. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जल करतात, तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकबूर राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णुपूजन करून असं सर्व उपवास करतात. आणि रात्री हरिभजन करत जागरण करत ते आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करावी आणि या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. आषाढी एकादशीची कथा. एका वेळी भगवान शंकरांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला कोणाकडून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मृत्यू होईल असा वर दिला होता. आणि या वरामुळे मृदुमान्य नावाचा राक्षस खूपच उन्मत्त झाला होता आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत त्याने देवावर स्वारी केली. आणि त्यामुळे अन्य देवाने भगवान शंकराकडे मदतीसाठी धाव गेली. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांना काही करता येत नव्हते. पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिचे मृदुमान्य राक्षसाला ठार करण्यात आले. आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगल दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. आणि तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून बसल्याने या दिवशी पूर्ण दिवस त्यांना उपवास घडला होता. आणि या देवीचं नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्यात आला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशीची देवीची मनोभावी पूजा करते त्यांना या पापातून मुक्ती नक्की मिळते. आणि तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना करावी. देवशयनी एकादशीबद्दल असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजे एका मोठ्या महासागरात शेषनागावर झोपी जातात. आणि या धार्मिक मान्यतेनुसार मनुष्यांचं हे 1 वर्ष हे देवीची अहोरात्र असते आणि दक्षिणायन या देवांची रात्र असते आणि उत्तरायणचा हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढी महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असं म्हटलं जातं. आणि यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा ओळखला जातो आणि हा पावसाळ्याबरोबरच असतो.
शयनी एकादशी म्हणजे चतुर्मासाची सुरुवात. आणि या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास आणि व्रत केले जातात. भविष्योत्तर पुराणात लिहिलेलं आहे, श्रीकृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले होते. कारण निर्माता देव ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्र नारदांना एकच त्यांचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडिताची कथा या संदर्भात सांगितली होती. धर्मनिष्ठ राजाच्या देशात 3 वर्ष दुष्काळ पडला होता. परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याची उपाय सापडला नाही. शेवटी अखेरीस अंगिरस ऋषींनी राजाला देवशयनी एकादशीचे व्रत पाळण्यास सल्ला दिला. आणि असं केल्यावर विष्णू कृपेने राज्यात पाऊस पडला होता. राहिलो पाण्यात, बोललो नाण्यात, तरीही गाण्यात विठ्ठल बोलतो. देह उष्टावनी, आत्मा वाटूवनी, माया साठवूनी, पुन्हा तुझ्या दारी. जीवनाचा सार हा एकची विचार, आत्म्याची धार, विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग पंढरपुरात कडेवर हात ठेवून भक्तांचा सांभाळ करणारा विठ्ठल रखुमाईचं सर्वांना अतिशय विलोभनीय दिसतं. अशा या पांडुरंगाच्या दर्शनाला अनेक भाविक जातात. यालाच वारी असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायांच्या पाया घातला. एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचं देऊळ उभारलं आणि त्याला भक्कम आधार दिला तो तुकोबांनी. आणि तुकोबांनी त्यावर कळस चढवला. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. अशा टाळगोष कानी येते द्यानी आणि विठ्ठलाच्या मूर्ती पांडुरंग नाहले हो. चंद्रभागा तीर इडापिडा टळून जातो आणि देहाला या लाभे मुक्ती नामरंगी रंगले हे संतांचे माहेर. देव दिसे ठाई ठाई, भक्ते लीन भक्ता पायी, सुखा लागी आलया व आनंदाचा पूर. मित्रांनो, आज या आनंदाच्या उत्साहाचाच म्हणजे आषाढी एकादशी दिवस. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूर आणि त्या पंढरपुरात दाखल झालेल्या भक्तांची मंदियाळी. चंद्रभागेच्या काठ प्रदक्षिणा मार्ग दर्शना वारीत बाबड्या भक्तांची रेलचेल आणि वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशीमध्ये ही एकादशीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि या लाखो असंख्य भक्तांमुळे विठ्ठल नामाचा गजर या पंढरपुरामध्ये होत राहतो. अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरी केली जाते.